नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत हरतालिका तीजची सुंदर गोष्ट। पूर्वीच्या काळी लहानपणी माता पार्वती आपल्या मैत्रिणींसोबत खेळत होत्या। सर्व मुली मोठ्या राजांशी किंवा श्रीमंत व्यक्तीशी लग्न करण्याचं स्वप्न बघत होत्या, पण पार्वती मातेच्या मनात एकच ठाम विचार होता, मी फक्त महादेवाशीच विवाह करणार। माता पार्वतीच्या आई पित्यांनी तिला बरेच समजावले, तर इतर ठिकाणी विवाह लावून देण्याचा प्रयत्नही केला, पण माता पार्वती डगमगल्या नाही। त्या हिमालयाच्या जंगलात गेल्या आणि तिथेच कठोर तप करायला सुरुवात केली। उन्हात, पावसात, थंडीत त्यांनी उपासना थांबवली नाही। फक्त एकाच मनोभावाने त्या महादेवांचे स्मरण करत राहिल्या। त्यांच्या या अखंड श्रद्धा आणि निर्धारामुळे अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले। ते पार्वती मातेपुढे प्रकट झाले आणि म्हणाले, देवी, तुझ्या भक्ती आणि निर्धारामुळे मी तुझा स्वीकार करतो। आजपासून तू माझी अर्धांगिनी आहेस। त्या दिवशी त्यांचा विवाह ठरला आणि तो पवित्र दिवस म्हणजेच हरतालिका तीज। आजही या दिवशी स्त्रिया उपवास करून कथा ऐकून हे व्रत करतात। त्यांचा विश्वास असतो की या व्रतामुळे पतीचे आयुष्य वाढते, दाम्पत्यात प्रेम वाढते आणि घरात सुख शांती नांदते। श्रद्धा, संयम आणि दृढ निश्चय असेल, कोणतीही इच्छा नक्की पूर्ण होते।